आज बनवूया एकदम गरमागरम असे बटाटा पोहे। त्याच्यासाठी इथे मी 4 लोकांसाठी बनवते, तर 4 मुठी पोहे घेतले, स्वच्छ धुवून त्याला 10-15 मिनिटं बाजूला ठेवून दिले। आता कढईमध्ये 2 पळी तेल घेतले, त्यामध्ये शेंगदाणे चांगले असे खरपूस तळून घेतले। 3 ते 4 मिनिटात आपले शेंगदाणे असे चांगले खरपूस तळल्या जातात, ते काढून घेतले। आता त्यामध्ये जिरी, मोहरी, थोडासा कढीपत्ता, 3-4 बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्यात, त्या सुद्धा चांगल्या अशा परतून घेतल्यात। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून ॲड केले। कांदे आपल्याला चांगले असे गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचे। थोडासा गुलाबी रंग आला, त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक बटाटा ॲड करायचा आहे। झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपल्याला बटाटा असा चांगला शिजून द्यायचा आहे। बटाटा शिजला, त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, भिजलेले पोहे, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, कोथिंबीर बारीक चिरलेली, तळून घेतलेले शेंगदाणे ॲड करायचे, चांगले असे मिक्स करून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं। नंतर एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचं, झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून द्यायची। असे जबरदस्त पोहे